मित्रांनो, मखरा व्हॅलीपासून लोहगड आहे कमीत कमी 4 किलोमीटर आणि लोहगडच्या पुढे विसापूरगड आहे कमीत कमी 2 किलोमीटर. म्हणजे आपल्याला जर लोहगड आणि विसापूरगड एका दिवसात एक्सप्लोर करायचं म्हणलं तर माहीत नाही मला आता, कारण मी फर्स्ट टाईम लोहगडवर जाणार आहे. आता उद्या आम्ही सकाळी लवकरात लवकर उठून लोहगडवर जाणार आहे, त्यामुळे किती वेळ लागतो आहे. आणि जर लवकरात लवकर जर लोहगड झाला आमचा तर आम्ही विसापूरगडचा प्लॅन करू. पण शक्यतो मी तसं करणार नाही, एकच गड करेल, कारण नेक्स्ट टाईम मी विसापूरगड करण्याचा प्लॅन करेल. एका वेळी एक गड. काल आम्ही पुण्यापासून जवळ असलेल्या पवना लेक शेजारी मरका व्हॅली या ठिकाणी कॅम्पिंगचा आनंद घेतला. मरका व्हॅलीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर या ब्लॉगच्या सुरुवातीला आय बटन दिले आहे, त्या आय बटन क्लिक करून मरका व्हॅलीचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा. आपला प्रवास आता लोहगडाच्या दिशेने सुरू झालेला आहे. मरका व्हॅलीपासून लोहगड हा 4 ते 5 किलोमीटर या अंतरावर स्थित आहे. सो मित्रांनो, आता आपल्याला लोहगड हा दिसतोय, तो उजव्या बाजूचा लोहगड आहे. आय थिंक सो. ही खिंड क्रॉस केली की डायरेक्ट आपण लोहगडाच्या पायथ्याशी जातोय. तिथून आपल्याला साधारण 1.5 किलोमीटरवर चढत जायला लागणार आहे. एक्झॅक्टली माहीत नाही आहे, आपण स्थानिक लोकांना विचारून ह्या गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत. सो आता आपल्याला प्रत्यक्ष तिथं गेल्यावर कळेल की तिथे घनदाट जंगल. वा वा वा, अप्रतिम असं जंगल आपल्याला पाहायला मिळते. आय थिंक ह्यालाच खिंड म्हणतात बहुतेक. ही खिंड आपण क्रॉस करतोय. ही खिंड क्रॉस झाली की समोरनं गाड्या येतात. आय थिंक वा, हीच खिंड आहे, तीच महत्त्वाची आहे. ही खिंड क्रॉस केली की आपल्याला लोहगडाचा मार्ग कळेल. वाह, ओ माय गॉड, काय सीन आहे. सही सही. लोहगड उजव्या हाताला. तऱ्हेने तिकडे आतमध्ये जायचं आहे. आता कुठं गाडी जाते बघूया. हा दिसतोय तो समोरचा लोहगड आहे मित्रांनो. आय थिंक आपल्याला आता एंट्री कुठून आहे माहित नाही. हा, तिकडनं तर कोण विचारायला पण नाही. लोणावळ्यापासून मळवली स्टेशन मार्गे लोहगड हा 15 किलोमीटरवर स्थित आहे. नाणे मावळ आणि पवन मावळ या पर्वतरांगेत हा दुर्ग बसलेला आहे. छान अशी मेघडंबरी आहे आणि मधी रथ आहे आणि रथावर कोण आरोळे हे काही इथून कळत नाही आहे. पण सुंदर असं हे स्ट्रक्चर, आर्किटेक्चर बेस्ट आहे. खूप भारी वाटते. त्यामुळं आम्ही गाडी इथं थांबवली मुद्दामून आणि आपण आहोत लोहगडाच्या पायथ्याशी. हा जो बघताय तुम्ही लोहगड बघताय आणि थोडं पुढं गेलं की आपल्याला पायऱ्या दिसतील आणि तिथून वर किती वर जायचं आपल्याला तिथून कळेल. सो मित्रांनो, आता वेळ न दवडता आपण लवकरात लवकर निघूयात. लेट्स गो. लोहगडापासून विसापूर किल्ला हा 2 किलोमीटरवर स्थित आहे. बाजे आणि बेडसे या बौद्धकालीन लेण्या देखील या गडापासून जवळ आहेत. तर आपण पायथ्याला आलेलो आहोत, पार्किंग एरिया. तर इथं गाडी आपण पार्क करणार आहोत आणि गाडी पार्किंगला आपल्याला बेस्ट ऑप्शन हेच आहे. लोहगड किल्ला हा अतिशय मजबूत, बुलंद आणि देखणा किल्ला आहे. हा किल्ला 3420 फूट उंच असून हा गिरिदुर्ग प्रकारात मोडतो.
दगडी बांधकामाची सुंदर अशी रचना, वास्तुकला आणि स्थापत्यशास्त्रासाठी ओळखला जाणारा हा किल्ला आहे। इसवी सन पूर्व 2000 वर्षापूर्वी या किल्ल्याची निर्मिती झाली असावी असा अंदाज केला जातो। सातवाहन, चालुक्य, यादव या राजवटी या किल्ल्याने पाहिल्या आहेत। मित्रांनो, आपण लोहगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि पार्किंगसाठी आपण आत्ता 50 रुपये दिलेले आहेत आणि या ठिकाणी लिहिलेले भारतीय पर्यटकांसाठी प्रत्येकी 25 रुपये गडावर जाण्यासाठी फी आहे। विदेशी पर्यटकांसाठी प्रत्येकी 300 रुपये, व्हिडिओ कॅमेरा 25 रुपये अशा पद्धतीने फी आकारली आहे। सो गाईज, ह्या किल्ल्याला फार जुना इतिहास आहे, या ठिकाणी इथं माहिती दिलेली आहे। सो मित्रांनो, चला तर गडाला आपल्याला वर जाण्यासाठी एक अर्धा तास लागतो, 350 पायऱ्या आहेत अंदाजे। सो आपण चला निघूयात। इसवी सन 1489 मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले, त्यापैकीच लोहगड हा एक किल्ला होय। इसवी सन 1564 मध्ये अहमदनगरचा 7वा राजा दुसरा बुरहान निजाम या किल्ल्यावर कैदेत होता। इसवी सन 1630 मध्ये किल्ला आदिलशाहीत आला। मित्रांनो, एंट्री फी आपण आता 50 रुपये या ठिकाणी भरलेली आहे, दोघांची मिळून, म्हणजे एकाला 25। आणि या ठिकाणी आपल्याला केवढं मोठं जात आहे का काय, जाताचाच प्रकार आहे आय थिंक हा। बापरे, भारी आहे, जातच आहे। चुन्याचा घाण्यासाठी वापरलं जात असेल मे बी। वर आपल्याला तटबंदी दिसत आहे। सो गाईज, चला, जास्त काय उंच नाही आहे, आपला गड हा होऊन जाईल पटकन। इसवी सन 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड, विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला। इसवी सन 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला गेला। पुढे 13 मे 1670 मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला। आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी हे स्मारक संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे आणि त्या संदर्भात इथे त्या कायद्याचं उल्लंघन केलं किंवा काय केलं तर या ठिकाणी पनिशमेंट कशा प्रकारच्या होतील हे इथं नमूद केलेलं आहे। आणि इकडं जर तुम्ही पुढं आलात तर मित्रांनो, पवना डॅमचा, पवना बॅकवॉटरचा जो विहंगम दृश्य आपल्याला या ठिकाणावरून दिसून येतो, 360 डिग्री म्हणलं तरी चालेल। पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा आपल्याला या ठिकाणावरून दिसून येतात आणि बरोबर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये हा आपल्याला लोहगड दिसून येतो। मित्रांनो, ही जी इथं जी आहे ही पवना डॅमची भिंत आहे आणि हा सह्याद्रीच्या पर्वतरांगा या बाजूने जर आपण सुरुवात केली तर आपल्याला संपूर्ण 360 डिग्रीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला ह्या पर्वतरांगा इथपर्यंत आपल्याला दिसून येतात। आणि हा मावळ प्रांत, संपूर्ण हा मावळ प्रांत, पवना बॅकवॉटर, अतिशय विहंगम हे दृश्य आपल्याला या ठिकाणावरून बघायला मिळते। आणि हा जो वर दिसतो आपल्याला, या किल्ल्याची तटबंदी आहे, या किल्ल्याची तटबंदी अतिशय सुंदर आणि देखणीय आहे। त्याचबरोबर हा इकडे आपल्याला समोर जो दिसतोय तो गड, आय थिंक विसापूरचा गड असावा, मे बी, मला नक्की नाही सांगता येणार कारण इथून जवळच विसापूरचा गड आहे। तत्पूर्वी आपण आता हा लोहगड बघून घेणार आहोत। अभेद्य असा लोहगड आपण पाहत आहोत आणि आता वर जाऊन आपण याचे सुंदर असे व्हिडिओ घेणार आहोत। सो गाइस, लेट्स गो। पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकर यांनी लोहगडावर आणून ठेवली होती। वाह,
खाली पण एक असाच पॉईंट आहे, या ठिकाणी पण आपल्याला पॉईंट बघायला मिळतो. सुंदर, वाह, ग्रेट. सुंदर आणि विहंगम दृश्य आपण बघत आहोत. ह्या गडाची तटबंदी अभेद्य तटबंदी आहे, म्हणूनच याला लोहगड असे म्हटले जाते आणि आजही ही टिकून आहे. या गडाला 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. मित्रांनो, आपण आता गणेश दरवाजाच्या या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. या गडाचा पहिला दरवाजा गणेश दरवाजा. सुंदर असा गड आणि त्याचा सुंदर असं प्रवेशद्वार, छानच आहे. इसवी सन 1713 मध्ये शाहू महाराजांनी लोहगड कान्होजी आंग्रे यास दिला. 1720 मध्ये आंग्र्यांकडून हा किल्ला पेशव्यांकडे आला. इसवी सन 1770 मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी वांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत निस्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. 1803 मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला, पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. 4 मार्च 1818ला जनरल प्रॉर्थरने सर्वप्रथम विसापूर किल्ला जिंकून घेतला. तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गड रिकामा करण्याचा हुकूम सोडला. या दरवाजावर आहे ना 2 कमळाच्या प्रतिकृती इथं आपल्याला काढलेल्या दिसतात. तसेच दोन्ही बाजूला गणेशाच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. देवळीमध्ये गणेशाच्या मूर्त्या आहेत आणि हा गडाचा पहिला दरवाजा आहे. आपण आता गडाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. इथे आला तर ह्या बाजूला देवळी आहे. देवळी इन द सेन्स इथे पण सैनिक सुरक्षेसाठी सैनिकांची जागा आहे. या ठिकाणी जुन्या काळातल्या तोफा आहेत, अतिशय सुंदर. या ठिकाणी लिहिले गणेश बालाजी जनार्दन फडणवीस विद्यमान. Inscription mentions about the commencement of the construction of a structure, probably a gateway. Ganesh Tower for the fort by Janardhan Phadnis and Ballard Nijasur on शक 171-2. सधारणा समावस्तर अश्विन शुद्ध 9 corresponding to 1790 CE, October 17. The construction was completed in शक 1716 आनंदा ज्येष्ठ शुद्ध 13 corresponding to 1794 CE, June 11. The inscription also mentioned name of Jayaji Dhanaram Gawandi, stone mention and त्र्यंबकची सुतार कार्पेंटर. हा जो शिलालेख आहे त्या काळातला आहे आणि ह्या शिलालेखाचं हे मी वाचलेलं आहे.
इन्स्क्रिप्शन जे आहे मराठीमध्ये इथं त्यांनी लिहिलेले, गणेश दरवाजा बांधला जनार्दन फडणीस विद्यमान, बल्ला निजसूर्य प्रारंभ शके 171 2, साधारण नाम संवत्सरे अश्विन शुद्ध, धननवमी रविवार समाप्ते शके 1716, आनंद नाम संवत्सरे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी बुधवार कर्तव्य जयाजी धना राम गवडी कजी सुतार. वाह, सुंदर असं हे ठिकाण. तर आपल्याला वर जायला रस्ता इकडून आहे. मित्रांनो, आपण आता गणेश दरवाजावर जो बुरुज आहे त्या बुरुजावर आपण इथं आहोत. आपण या ठिकाणावरून आतमध्ये एंट्री केली, आणि आपण आता या ठिकाणच्या तोफा बघितल्या. आणि आता आपण इथे बुरुज आहे, या बुरुजावरून आपल्याला इथे पण यायला जागा आहे. आणि तर आपण हा बघतोय गणेश दरवाजा. आपण गणेश दरवाजाच्या वरचा जो बुरुज आहे त्या ठिकाणी इथं आलेलो आहोत. आणि आपल्याला इथून खालचे सगळे स्टेप्स दिसून येतात. आपण जे आलो, हा जो दिसतोय तुम्हाला रस्ता, त्या दिवशी आणि ह्या जिन्यांनी वर चढत आलो आपण. ह्या जिन्यांनी असं वर चढत आलो. आणि आता आपण गणेश दरवाजाच्या बुरुजावर उभे आहोत आणि इथून दिसणारा सह्याद्रीचा विहंगम असे दृश्य पाहत आहोत. जे हा जो गणेश दरवाजा आहे आणि हा जो दिसतो आपल्याला तो वरचा बुरुज आहे. तर आपल्याला या रस्त्याने वर जायचंय. या ठिकाणावरून असं आपल्याला वर जायचंय. सो चला तर जाऊयात. ते तर मोठंच आहे चांगलं. इथून माणूसही खाली उतरू शकतो, एवढं मोठं त्यांनी दिलेले. बंदूक, तोफ काय असेल, तोफाच असेल माझ्या मते. तोफेसाठी त्यांनी दिलेले. इथून जे आपण बघतोय गार हवा येते इथनं मस्तपैकी छान. समोर दिसतोय तो पवना जलाशय आणि हा असा सुंदर असा अभेद्य. आपण आत्ताशी एक दरवाजा पार केलेला आहे. आपल्याला 4 दरवाजे पार करायचे. पहिला दरवाजा गणेश दरवाजा आहे आणि आता आपण बघूयात. हा आपण जे बघतो आहोत हे बंदुकींसाठी आहे, किंवा या भागातलं तेल असेल, काय गरम तेल, गरम पाणी शत्रूवर ओतण्यासाठी या जागा आहेत. मित्रांनो, गणेश दरवाजाचाच हा समोरचा एक बुरुज आहे. त्याला जाण्यासाठी हा रस्ता दिलेला आहे. आपण पहिल्यांदा वरनं बघू.
जो बघत आहात तुम्ही तो गणेश दरवाजा आहे आणि अभेद्य असे हे बांधकाम आणि इथनं आपल्याला हा बुरुजच आहे. गणेश दरवाजालगत हे मायामध्ये 2 बुरुज आहेत. आपल्याला हा समोरचा एक बुरुज दिसतो आणि त्याचबरोबर हा एक दुसरा बुरुज दिसतो. ठीक आहे. आणि लोहगडाच्या पायथ्याशी आपल्याला गाव दिसते आणि समोरचा हा विसापूरगड. सुंदर. अतिशय सुंदर आणि देखणा दगडांमध्ये सुरेख अशी ह्याची बांधणी केलेली आहे. म्हणूनच याला लोहगड असं संबोधलं जातं. अभेद्य असं तटबंदी आणि मजबूत असे दगडी बांधकाम आणि सुरेख आणि सुंदर अशा त्याची डिझाईन आर्किटेक्चर हे बघण्यासाठी आवर्जून या ठिकाणी आलंच पाहिजे. जागोजागी आपल्याला कळून येतं की ह्या ठिकाणी असे वळणदार असे वळणं घेतलेले आहेत, जिने घेतलेले आहेत आणि हे सगळं 2000 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे मित्रांनो. हे काय आजचं बांधकाम नाही आहे. मधल्या काळामध्ये बऱ्याचशा डायनेस्टीनी हे म्हणजे सुधारणा केलेल्या आहेत, परंतु ह्याचा ढाचा हा मूळ असाच आहे आणि 2000 वर्षापासूनचं हे बांधकाम आहे. सो मित्रांनो, या खिडकीतनं मी तुम्हाला दाखवतो पुढे काय नजारा आहे. आपण ह्या बुरुजावर गेलो नव्हतो. तो हा बुरुज. हा गडाचा दुसरा दरवाजा आहे आणि आपल्याला त्यामध्ये प्रवेश करायचा आहे. तत्पूर्वी हाच अजून एक बुरुजच आहे. समोर दिसणारा पवना डॅमचा विहंगम असा नजारा. ग्रेट. इथून सुद्धा आपल्याला खाली एक रस्ता दिसतोय. कुठं जातो माहित नाही. आपण आता नारायण दरवाजाच्या या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. आता हा समोरचा दिसणारा हा नारायण दरवाजा आहे. तर या मित्रांनो, हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधून घेतलेला होता. आपल्याला पहिल्यांदा गणेश दरवाजा लागला. आता दुसरा नारायण दरवाजा आहे आणि या नारायण दरवाजामध्ये येऊन आपण पोचलेलो आहोत. मित्रांनो, ह्या दरवाजावर आपण जर बघितलं तर 2 एक वाघासारखे आपल्याला 2 प्राणी दिसत आहेत. प्राण्यांत आणि बाकी डिझाईन अशी काही नाही आहे. 2 वाघ दिसत आहेत आय थिंक, किंवा अजून त्याला वेगळं नावही असेल. आणि आपण ह्या नारायण दरवाजातनं जर पुढं आलो तर आपल्याला ही तटबंदी वरपर्यंत दिसून येते. भक्कम आणि मजबूत अशी तटबंदी. आणि हा जो गड बांधलेला आहे तो आय थिंक ह्याच्यावरून आपल्याला कळतं की हा पूर्ण लोहगड म्हणजे पूर्ण खडक आहे आणि त्या खडकावर हा पूर्ण किल्ला बांधलेला आहे. सुंदर, अतिशय सुंदर.
या नारायण दरवाजाच्या वरच आपल्याला एक बुरुज आहे, त्या बुरुजावर जाण्यासाठी इथून रस्ता दिलेला आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर हे लोखंड दिसते, इंटरलॉकिंग सिस्टीम पद्धतीने हा इथला भाग इथं आपल्याला दिसून येतो. शक्यतो हे आतमध्ये असतं, परंतु हे बाहेर आलेलं आहे, परंतु हे जुनं आहे. तुम्ही जवळ या. हा जो पोर्शन आहे तो दगडांना जोडण्यासाठी असतो. आणि आपण आता बुरुजावर जाण्यासाठी हा बारीक रस्ता आहे. डोकं सांभाळून या ठिकाणी यायला लागते. आय थिंक हे प्राचीन शौचालय, हे प्राचीन शौचालयाची जागा आहे. आणि या ठिकाणी जे काही सुरक्षा रक्षक सैनिक असतील त्यांची सोय व्हावी म्हणून इथं शौचालय केले. आणि ते डायरेक्ट इथं आपण बघू शकतो. खडा काय म्हणतो त्याला, 90 अंशामध्ये ही चढण आपल्याला दिसून येते. या ठिकाणावरून आपण जर बघितलं तर पवना जलाशय संपूर्ण आपल्याला दिसून येतो. दगड जरा लूज झाल्यासारखे वाटतात, पण ठीक आहे, रिस्की आहे. सांभाळूनच पवना जलाशय संपूर्ण आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर खाली असलेले गाव हे कळून येते. आता पुढचा जो दरवाजा आहे त्या दरवाजाला आपण कूच करत आहोत. मित्रांनो, आपल्याला ह्या खडकांमध्येच धान्यकोठी आपल्याला दिसून येते. या ठिकाणी बोर्ड दिलेलं आहे की ही जागा आहे ही धान्यकोटींसाठी आहे. परंतु सध्या इथे आपल्याला आतमध्ये पाणी आहे. पाण्याचं टाकं म्हणलं तरी चालेल. पूर्वी ह्या धान्यासाठी वापरल्या जायच्या. अतिशय स्वच्छ पाणी दिसते. खालचा तळ दिसतोय आपल्याला. तुम्ही जर नीट बघितलं तर पाण्यातला तळ दिसतोय. आणि धान्यकोटी आणि हा वरचा जो हा पूर्ण खडक आहे, हे खडक कोरून इथं हे धान्यकोटी केली असावी. परंतु आता ते पाण्याचं टाकं म्हणून आपल्याला इथं दिसते. कारण यांनी ह्या दगडावर इथं धान्यकोटी म्हणून मेन्शन केलं आहे. परंतु पाण्याचं टाकं असू शकतं. ह्या बाजूला देखील आहे ना पाणीच दिसते. आतमध्ये एकदम तळच दिसतोय. काय हरकत नाही, स्वच्छ पाणी आहे. ह्या बाजूला आपल्याला धान्यकोटी शेजारीच हे जिने दिसतात. आय डोंट नो पुढं हे असं डायरेक्ट ट्रेक करून वर जात असावेत. आता आपण ह्याने आपण वर जात आहोत.
दमछाक झालेली, पळत आलो. तुम्ही आता आपण हनुमान दरवाजाच्या ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत. लोहगड आणि हनुमानाकडं तर ताकद किती होती आपल्याला माहिती, त्यामुळे या ठिकाणी हनुमान दरवाजा असायलाच पाहिजे. त्या काळी काय नियोजन असेल, त्यामुळे या दरवाजाला हनुमान दरवाजा नाव ठेवलं. अभेद्य असा गडा, मजबूत दगडाची बांधणी आणि सुंदर असं आर्किटेक्चर आपल्याला या किल्ल्यावर बघायला मिळतं. सो गाईज, आतमध्ये आपण जाऊयात. या दरवाजावर असं विशेष काही दिसत नाही, परंतु 3 आपल्याला स्टोन बाहेर आलेले दिसतात. ते कशासाठी आहेत आय डोंट नो, माहीत नाही. परंतु या दरवाज्यातून आत आलो की आपल्याला सुरक्षा रक्षकांसाठी, म्हणजे सैनिकांसाठी जी जागा असते, त्या नगारखान्याच्या जागा ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात. इथे मुख्य दरवाजाला लाकडी दरवाजा असणार, कारण आपण इथं हे लाकडी ओंडका लावण्यासाठी आणि वर दरवाजासाठी जे हे दिसतंय पोल दिसत आहेत, तिथे खाली पण दिसतं वर. म्हणजे हे पूर्वीच्या काळात लाकडी दरवाजा बंद केल्यावर त्याला लॉक ह्या लाकडी ओंडक्याने केलं जात असे, जेणेकरून कुणी आतमध्ये प्रवेश करू नये. आणि आता आपला हनुमान दरवाजा झाल्यानंतर आपण आता ह्या दरवाजाकडे जात आहोत. वर गेल्यावर आपल्याला कळेल हा दरवाजा कुठला आहे. तर या मित्रांनो, या. सेम दुसरा हनुमान दरवाजा लगत दुसरा दरवाजा आहे, परंतु ह्याला नाव कुठलं दिलेलं नाही. सेम तशी सिस्टीम आहे. इथंही मुख्य दरवाजाला लॉकिंग सिस्टीम लाकडी ओंडका लावून केलं जातं. आणि इथं नगरखाना, सुरक्षा रक्षक, सैनिकांची जागा. आणि आपण येऊन पोचलेलो आहोत महादरवाजामध्ये. वाह, फायनली आपण महादरवाजाला येऊन पोचलेलो आहोत. ग्रेट. ह्या ठिकाणी देखील हा एक बुरुज आहे आणि हा एक बुरुज आहे. 2 बुरुज दिसतात. आणि हा महादरवाजात आपण प्रवेश केल्यावर आपल्याला मजबूत असे लाकडी दरवाजे दिसून येतात, त्या काळातले आहेत. आणि आता या दरवाज्यावर असे लोखंडी टोकदार हे असे हे बसवलेले आहेत, जेणेकरून कोणी दरवाजा फोडायचा प्रयत्न केला तर त्यांना पहिल्यांदा हे लागेल. हत्तीसुद्धा दरवाजा फोडू शकणार नाहीत, असं त्या पद्धतीनेची बांधणी या दरवाजांची आपल्याला दिसून येते. हे त्या काळातलं हे केवढं जड आहे बघू शकता. क्लोजमध्ये घ्या. अतिशय सुंदर हे जुनं बांधकाम आहे. आता हे दरवाजे किती जुने आहेत हे सांगू नाही शकत, परंतु तसं बघितलं तर फारच जुने वाटत आहेत. मजबूत असे दरवाजे आपल्याला कुठे बघायला मिळणार नाही. सुंदर अशी नक्षी. आणि आपण आतमध्ये प्रवेश करू. प्रवेश केल्यावर आपल्याला संपूर्णपणे या ठिकाणी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये लोहगड कशा पद्धतीने बांधला गेलेला आहे त्याचं इथं आपल्याला हे केलं जातं. 2 नद्यांची विभागणी झालेली आहे. म्हणजे इंद्रायणी आणि पवना नदी या ठिकाणावरून 2 मार्ग झालेले आहेत. पवना नदीचा एक मार्ग झालेला आहे, इंद्रायणी नदीचा एक मार्ग झालेला आहे. अशा ठिकाणी हा लोहगड फार प्राचीन काळापासून या ठिकाणी आहे. आणि त्याचं हे संपूर्ण आपण बघतोय स्ट्रक्चर, ते आपल्याला ह्या पोस्टरच्या माध्यमातून दिसते. आणि गड हा त्रिकोणी आकाराचा आहे. आणि त्याच्यावर काय काय आहे त्यांनी दिलेले. 1 तास 45 मिनिट आपला हा ट्रेल होऊ शकतो. दुसऱ्या ह्याच्यात आपल्याला दिलेले, द फोर्ट इज बिल्ट atop a hill having many layers of fortifications intricately arranged through 4 large arched gateways that are strengthened by masonry bastions. Another interesting feature is an
integrations of natural defense strengthened by masonry wall in the form of long fortified spear poplar of विंचू काटा. आता हे जे दगडामध्ये संपूर्ण बांधकाम केलेलं आहे हे 4 लेअरमध्ये केलेलं आहे आणि त्याची इथं माहिती दिलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी इथं विंचू काटाचं हे ठिकाण आपल्याला सांगितलं. आता आपण महादरवाज्यातनं आतमध्ये आल्यावर हे आपल्याला पोस्टर्स इथं बघायला मिळतात, त्याच्यावर ही माहिती दाखवलेली आहे. गडावर आपल्याला बौद्धकालीन लेण्यासुद्धा बघायला मिळतात आणि नॉर्दर्न केव्ज आणि ईस्टर्न केव्ज म्हणजे उत्तर भारतीय ज्या गुहा आहेत त्या ह्या ठिकाणी दिसून येतात आणि पश्चिम भारतीय ज्या गुहा आहेत त्या देखील आपल्याला इथे बघायला मिळतात. त्याचबरोबर इथं या गडावर एक विहीर आहे, प्राचीन विहीर आहे, ती देखील आपल्याला बघायला मिळते आणि त्याबरोबर इथं अजून काहीतरी मंदिर का मकबरा आहे माहीत नाही, त्याचं इथं आपल्याला स्ट्रक्चर दिसून येतं. – 1909 पासून आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी या किल्ल्याचे जतन करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याचं जतन करण्यासाठी प्रयत्न देखील केले जात आहेत. किल्ल्याचा मेंटेनन्स हा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाद्वारे 1909 पासून या ठिकाणी केला जात आहे. आपल्याला या ठिकाणी एक गुहा बघायला मिळते. आय थिंक हे धान्य कोठार म्हणलं तरी चालेल किंवा सैनिकांसाठी रूम देखील म्हणू शकतो आपण, ती सुद्धा असू शकते. आणि आपण आता मुख्य किल्ल्यामध्ये प्रवेश करत आहोत. सो मित्रांनो या. हे पूर्वी या ठिकाणी रूम वगैरे केली असावी सैनिकांच्या राहण्यासाठी असेल. आता हे पडझड झालेली आणि त्याबरोबर हा बुरुजाचा या ठिकाणी आपल्याला भाग बघायला मिळतो. आपण आता बुरुजावरच उभे आहोत. महादरवाजाला जो बुरुज आहे त्या बुरुजावर आपण आहोत. तुम्ही माझ्या मागे बघत आहात हा महादरवाजा आणि आपण त्याच्या बुरुजावर आहोत आणि त्याचबरोबर माझ्या मागे बघत आहात पवना जलाशय. वाह सुंदर. आणि आता आपण गडावर आहोत आणि गडावरचा आता मुख्य भाग आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण समोर काय आहे तिथे प्रत्यक्ष जागेवर जाऊन बघूयात. सभागृह सदर, कॉन्फरन्स हॉल, असेंब्ली. ह्या किल्ल्याला इतिहास आहे त्यामुळे आपल्याला अशा वास्तू या ठिकाणी बघायला मिळतीलच.
इथं काही आपल्याला वास्तूची पडझड झालेली दिसते वाड्यांची, ती बघायला मिळते. ह्या आपल्याला तोफ, ही तोफ जर तुम्ही बघितली तर ही अतिशय प्राचीन अशी तोफ आहे. तुम्ही बघू शकता याचं बांधणी कशा पद्धतीने आहे. की आपल्याला ह्या बाजूला, आपण महादरवाजातून आल्यानंतर आपल्याला ह्या बाजूला महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव, 16 कोणी तलाव आणि विंचूकडा ह्या बाजूला बघायला मिळेल. सो मित्रांनो, चला तर या पूर्वीच्या वास्तूंची पडझड झालेली आहे, या बाजूने बघायला मिळेल खरं. पूर्वीच्या ह्या वास्तूंचे आपल्याला काही अवशेष बघायला या ठिकाणी मिळतात. आणि या बाजूला आलो की आपल्याला हे सगळे वास्तूंचे अवशेष आहेत. आपल्याला चौतरे किंवा पायाचे जे चौतरे आजही शाबूत आहेत. सो पण आता ॲक्च्युली इकडनं सुरुवात करू. इथं बोर्ड लिहिलेलं आहे. मित्रांनो, एवढ्या उंच किल्ल्यावर सुद्धा घोडे येत होते आणि ही घोड्याची पागा आहे. आश्चर्य वाटेल की म्हणजे घोडे वरपर्यंत येत होते आणि घोड्यांना विश्रांतीची जागा, त्यांच्या आरामाची जागा, त्यांच्या ह्याची जागा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ही घोड्याची पागा आहे. या आतमध्ये या. बापरे, हे तर पुराण. हो, या या इकडे या. घोड्यांना पाणी, चारा, त्यासाठी हे मधले छोटे छोटे हौद केलेले त्यासाठी आहेत. आणि संपूर्ण ही घोड्याची पाग होती. घोडे आतमध्ये जायचे, घोडे आतमध्ये राहायचे. त्याचबरोबर इकडे तसंच काही असावं. हे पाण्याचं टाका आहे. हे काम चालू आहे. तर पाण्याचं टाका दिसतंय. आणि हे बघा, या ठिकाणी सुद्धा आतमध्ये घोड्याची पागाच असणार आहे. तुम्ही जर या ठिकाणचा जर दगड बघितला तर पिंडीसाठी हा दगड, आय थिंक पिंडीचा आकार केला असावा. पूर्वीच्या पिंडी अशा चौकोनी स्वरूपात बांधल्या जायच्या आणि मध्ये लिंग असायचं. परंतु ह्याला लिंग, शिवलिंग दिसत नाही, फक्त पिंडचाच आकार आहे. सो जवळ या, जवळ नाही दाखवा. हा सुद्धा कशाचा तरी दगड आहे. त्याला होल, इथं 2 होल पडलेले आहेत. हे जुनं स्ट्रक्चर आहे. त्याचबरोबर आता आपण ह्या बाजूने वर जाऊयात. या ठिकाणी काय आहे कळेल म्हणजे आपल्याला.
आय थिंक ही जागा कसली आहे माहीत नाही, परंतु आहे ना इथून आहे ना ही असं पाणी जर सोडलं तर पाणी इथून खाली आणि खालून ही अशी गटारीची रांग म्हणजे ड्रेनेज सिस्टीम, थोडक्यात ही ड्रेनेज सिस्टीम आणि हे कौप्स म्हणजे आपण म्हणतो ना शौचालय, हे शौचालय असावं आणि पाण्याची हे दाखवलं हे ड्रेनेजचं पाणी ह्या बाजूला नेलेलं आहे आणि तिथून पुढं तिकडं आतमध्ये जे खड्डे जे दाखवले आहेत भड्याच्या पागेत तिकडं पण ते पाणी तिकडं गेलेलं दिसते. आय थिंक ते जे 7-8 खड्डे होते ते आय थिंक त्याच पाण्याचे असावेत, तिथे लिहिले घोड्याची पागा. परंतु मला ह्याच्यावरून असं वाटतंय की इथलं हे पाणी हे खाली उतरून असं ह्या बाजूने तिकडे जात असावं, कारण इथून जर बघितलं तुम्ही तर हे शौचालयच असणार आहे आणि हे असं इथून प्राचीन असं शौचालय आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि ते ड्रेनेज सिस्टीम देखील बघायला मिळते आणि त्याचबरोबर शेजारीच पाणी. वा, म्हणजे तुम्ही पाण्याचा साठा शेजारीच आहे, भरपूर पाणी आहे. सध्या पाणी हिरवगार पाणी झालेले, स्वच्छ करण्याची गरज आहे. ठीक आहे, गडावर पाण्याची मुबलक पाणी आहे. आपण येताना वर बघितलं भरपूर पाणी आपल्याला बघायला मिळतं आणि भगवा महत्त्वाची आपली छत्रपती शिवाजी महाराजांची निशाणी म्हणजे आपला भगवा झेंडा आणि तो भगवा झेंडा आपल्याला इथे पाहायला मिळतो. सो मित्रांनो, आपण असंच आता बघत बघत पुढे जाऊयात, म्हणजे आपल्याला सर्व गोष्टी गडावरच्या एक्सप्लोअर करता येतील. ओके, आपण बरोबर आता महादेवाच्या मंदिराकडे आलेलो आहोत. आय थिंक लांबनच कळते, तिथे जवळ गेल्यावर कळेल आपल्याला. मी म्हणलं होतं ते बरोबर आहे, भगवा महादेवाचं मंदिर या ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहोत. ते आपण दर्शन घेऊयात महादेवाचं. गार अशी हवा आणि हे हनुमानाचं मंदिर आपल्याला दिसून येते आणि त्याचबरोबर हा आपल्याला नंदी बघतोय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि आपण अशा महादेवाच्या मंदिरात आपण आलेलो आहोत. आपण दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. मंदिराच्या लगतच असलेला हा त्र्यंबक तलाव आपण बघतोय. भरपूर मोठा तलाव आहे, गडावर पाण्याची चांगली सोय आहे आणि इथं आय थिंक खाली उतरायला पण जागा जिना आहे, आपण खाली उतरू पण शकतो. प्राचीन बांधकाम आहे. वा, त्या काळात देखील पाण्याची सोय कशा पद्धतीने होईल हा पूर्ण विचार केलेला आहे. गडावर आपण बऱ्याच ठिकाणी पाण्याचे टाके बघितले, सुंदर, अतिशय सुंदर. आणि आता आपण ह्या बाजूला जाऊयात, मग नंतर तिकडे जाऊ.
मित्रांनो, लोहगडावर हे बरेच आपण पाण्याचे टाके बघितले, त्याप्रमाणे या ठिकाणी देखील 2 पाण्याचे टाके दिसतात आणि ह्याच्यामध्ये ना रंगीत मासे आहेत. तुम्ही जर बघितले ना तर रंगीत मासे आहेत. पाणी तळापर्यंत स्वच्छ दिसते आणि ह्याच्यामध्ये बेंडकुळ्या पण आहेत, बेंडकुळ्या देखील आहेत. दिसले का मासे? या बाजूला पण तसंच आहे, बेंडकुळे निवडे मारले. हो मासे बघ, हो मासे, किती मासे आहेत. वाव, ग्रेट. आणि वर देखील पाण्याचाच टाका दिसतंय किंवा विहीर वगैरे काय दिसतंय. आपण इकडे येऊन बघूयात. हे कोरडं पडले, पण हे पाण्याचंच आहे, कोरडं पडलेलं. आता एप्रिल महिना चालू आहे, एप्रिल एंड, आता मे चालू होईल, त्यामुळं हे तर सुकं पडले. असो, पावसाळ्यात तर इथे सुंदर असा निसर्ग तयार होतो, हिरवंगार सगळं बघायला मिळतं आपल्याला. आता आपण अशा एका पॉईंटला येऊन पोचलेलो आहोत मित्रांनो. तो पॉईंट बघण्यासारखा आहे, धोकादायकही आहे आणि सुंदर देखील आहे. आणि समोर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि हा दिसणारा पवना जलाशय, विहंगम असं हे दृश्य आहे आणि विहंगम असा नजारा आहे. खूपच भारी आणि मस्त वाटते. जलाशयालगत असलेल्या आपल्याला छोटेखानी वस्त्या, कॅम्पिंगच्या जागा देखील आपल्याला दिसतात. सुंदर असा विहंगम नजारा तुम्ही बघत आहात. मागं सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि त्याचबरोबर दिसणारं पवना जलाशय आणि हे सुंदर असं टुमदार पवना नगर तुम्ही बघत आहात. इतकं सुंदर नजारा आहे आणि आपण अशा टॉपला उभे आहोत की इथून डायरेक्ट जर उडी मारली तर डायरेक्ट आपण खाली जाणार. मित्रांनो, आपण मगाशी त्या टोपी म्हणजे जी पूर्ण जो प्रिमायसेस होता, आपण त्या ठिकाणी गाडी थांबवली होती आणि ते बघत होतो. ते कृष्णाचं घुमट आहे, कृष्णाचा रथ आहे त्यामध्ये, आणि तो सुंदर असा विहंगम नजारा आपल्याला या गडावरून बघता येतो. तुम्ही बघताय माझं बोट, हे ते कृष्णाची मेघडंबरी किंवा त्याचं घुमट, तिथं त्या घुमटामध्ये रथ आहे आणि बाकीचे त्यांचे 4-5 घुमट दिसत आहेत. तिथं आय थिंक बांधकाम चालू आहे किंवा रिन्युवेशन चालू आहे, त्यामुळे तिथं आतमध्ये एंट्री मिळाली नाही आपल्याला. दोन्ही बाजूनी गेट, इकडनं सुद्धा गेट बंद दिसतंय आणि तिकडनं सुद्धा त्यांनी एंट्री बंद केलेली. त्यामुळे हा संपूर्ण परिसर आय थिंक कृष्णाच्या मंदिराचं दिसतोय. सुंदर असा विहंगम असा नजारा आहे. वाह, बेस्ट, नाईस. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस सुरत लुटली होती, त्यावेळी सुरत लुटीच्या दरम्यान जो मिळालेला खजिना आहे, तो खजिना ज्यावेळेस स्वराज्यामध्ये महाराज घेऊन येत होते, त्यावेळेस महाराजांनी मावळ्यांना सांगितले होते की आपला सुरत लुटीचा जो खजिना आहे हा लोहगडावर ठेवण्यात यावा. आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या गडाचा ट्रेझरी म्हणून वापर केला होता. म्हणजे खजिना या ठिकाणी स्वराज्याचा लपून ठेवला होता आणि त्याचं जतन केलं होतं. पुरंदर ट्रीटीच्या वेळेस महाराजांना हा गड मिर्झा राजांना द्यायला लागला होता, परंतु परत नंतर महाराजांनी हा गड जिंकून घेतला होता. असा हा अभेद्य लोहगड म्हणून प्रसिद्ध आहे आणि ह्याला 2000 वर्षापासूनचा इतिहास आहे. सो गाईज, आपण आता विंचूगडाला जात आहोत. या ठिकाणी आपल्याला गोड्या पाण्याचा एक टाका आहे आणि हे पूर्व परंपरागत या ठिकाणी गोड्या पाण्याचं टाकं प्यायच्या पाण्यासाठी वापरलं जातं. मित्रांनो, आपण 16 लोहगडावर अतिशय सुंदर असा हा तलाव आहे
आणि त्या ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहोत। या तलावाला 16 कोणी तलाव असं म्हणून ओळखलं जातं। फक्त आता या तलावामध्ये पाणी शिल्लक नाही आहे। खूप असा मोठा व्यास आहे याचा। तलावामध्ये उतरणाऱ्या पायऱ्या देखील आहेत दिलेल्या आणि या बाजूला जर तुम्ही येताल तर तुम्हाला तलावात उतरण्यासाठीच आहे, इथून पण पायऱ्या आहेत की जे आपल्याला खाली, परंतु इथून एंट्री नाही आहे, एंट्री बंद आहे। आय थिंक हे पाणी उपसा असेल, म्हणजे तलावातलं पाणी इकडे हे घेत असतील आणि इथून मग ते पाणी वापरण्यासाठी घेत असतील। नाईस। आता आपण आलो आता विंचूगडा तिकडे। या ठिकाणी आपल्याला एक शिलालेख पाहायला मिळतो। शके 1711 मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळनी सुरे यांच्या देखरेखीखाली बांधून घेतली। मित्रांनो, हा जो मागचा नजारा दिसतोय तो विंचूकडा आहे। ॲक्च्युली जो हा दिसतोय तो विंचूकडा आहे। आपल्याला जिथपर्यंत जाणं शक्य आहे आपण तिथपर्यंत जाणार आहोत। आणि या बाजूने जर बघितलं तर सह्याद्रीच्या पर्वतरांगा, पवना जलाशय आणि पवना नगर देखील आपल्याला खाली बघायला मिळते। आणि हा समोर दिसतोय तो विंचूकडा आहे। तर आपण आता जाऊन बघूयात प्रत्यक्ष। चला तर। तू मेरा बस मेरा, तेरे इश्क की खुशबू मेरी सांसों में बह रही है। चेहरे की रंगत सबसे ये कह रही है। हाथों की लकीरें अब ये बयां कर रही है। तू जब से मिल गया है किस्मत बदल सी गई है। तू मेरा। हाय, हॅलो मित्रांनो, आताच आपण संपूर्ण लोहगड बघून खाली उतरलेलो आहोत आणि या ठिकाणी एंट्री आहे। एंट्रीला आपल्याला सकाळी आपण पर हेड 25 रुपये देऊन वर आपल्याला एंट्री मिळाली होती आणि नोटबुकमध्ये आपण आपलं नाव नंबर लिहून आपण वर गेलो होतो आणि संपूर्ण गड बघितलेला आहे। गड बघून झालेला आहे आणि आपण खाली येऊन निवांत बसलेलो आहोत। मित्रांनो, गडाचं टाईम आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। सो काहीच आपण आपला प्लॅन केला होता काल पवना जलाशयाच्या इथं मकरा व्हॅलीमध्ये आपण कॅम्पिंग केलं। तिथं संध्याकाळी आपण म्हणजे पुण्यातूनच 4:30ला निघालो होतो आणि 6 वाजेपर्यंत 6:30पर्यंत आपण तिथं पोचलो होतो आणि आपलं कॅम्पिंगसुद्धा अतिशय उत्तम झालं। आणि संध्याकाळचा जो वेळ होता जो आपण ठरवला होता की संध्याकाळी 4:30 नंतर जर आपण पुण्यातून निघालो तर आपण नियर बाय लोहगडाच्या कॅम्पिंग करून आपला नेक्स्ट डे सकाळी लोहगड कंप्लीट करायचा। हा प्लॅन खरंच सक्सेसफुल झाला आणि अतिशय उत्तम प्लॅन ठरला। तर माझं असं सजेशन राहील प्रत्येकाने की लोहगड करायचं असेल तर सकाळी 9 वाजता इथून चढायला हवं आणि तुमची एनर्जी जास्त वेस्ट न जाता तुम्ही नियर बाय इथं कुठं असाल तर इथला सकाळचा एन्व्हायरमेंटचा एन्जॉयमेंट पण घेता येईल तुम्हाला। आणि त्याचबरोबर 9 वाजता इथं तुम्ही बरोबर आला की इथं तुम्ही तुमचा गड चढायला सुरुवात होतो। अर्धा तासात वर गड चढला जातो आणि आपण 12-12:30पर्यंत खाली गड उतरून संपूर्ण गड बघून खाली उतरतो देखील। आमचं देखील 12:30पर्यंत आम्ही इथं खाली येऊन पोचलो आणि अतिशय सुंदर असा आमचा गड पाहून झालेला आहे। खूपच मजा आली, खूपच छान होतं सगळं काही। मित्रांनो, लोहगडापासून लोणावळा अतिशय जवळ आहे। आय थिंक 14 किलोमीटर आहे आणि आमचा प्लॅन आहे की आता लोहगडावरून डायरेक्ट लोणावळ्याला जायचं। लोणावळ्याला जेवण करायचं, लोणावळ्याची चिक्की घ्यायची आणि डायरेक्ट पुन्हा गाठायचं। सो आम्ही येताना
पुणे मुंबई हायवेने आलो होतो आणि आता जातानासुद्धा आम्ही पुणे मुंबई हायवेनेच जाणार आहे, परंतु लोणावळा मार्गे जाणार आहोत. सो आमचा लोणावळा देखील कवर होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण मकरा व्हॅलीचे कॅम्पिंग आणि त्याला संलग्न असा प्लॅन करून लोहगड बघितला. तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असल्यास लाईक करा व्हिडिओला, आणि तुम्ही माझ्या चॅनलवर प्रथम आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर आमचे व्हिडिओ पाहत राहा. नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर माझे नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनवर प्रेस करायला लागेल. सो गाईज, उमेश मिसाव ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद मित्रांनो.